मंडळी, काल 8 मार्च रोजी राज्यभरात मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा झाला। महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यात आला, त्यांचा सन्मानही करण्यात आला। पण ही झाली नाण्याची एक बाजू। महिला आणि स्त्रिया यांच्याविषयी आदर्शवादी बोलणं एका बाजूला आणि प्रत्यक्षातली परिस्थिती वेगळी। कारण काल महिला दिनाच्या दिवशीच बीडमध्ये घडलेला हा भयानक प्रकार पाहता सध्याची परिस्थिती किती मोठ्या प्रमाणात बदलली आहे हे आपल्याला समजतं। पुण्यातलं स्वारगेटचं अत्याचार प्रकरण ताजं असतानाच महिला दिनाच्या दिवशी असा प्रकार घडणं ही खऱ्या अर्थाने लाजिरवाणी गोष्ट आहे। बीडमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानेच महिला दिनानिमित्त तुमचा सत्कार करायचा आहे असं म्हणत एका 25 वर्षीय महिलेवर अत्याचार केलाय। या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय। पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। तसंच आरोपी पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन अटक देखील करण्यात आली आहे। नेमकं काय घडलंय बीडमध्ये? बीडचा हा भक्षक बनलेला रक्षक नेमका आहे तरी कोण? नेमकं प्रकरण काय आहे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, सहसा आपल्या सोबत काही चुकीचं घडलं, कुणी आपल्याला त्रास दिला, आपली कोणती एखादी मौल्यवान वस्तू चोरीला गेली तर आपण पोलीस स्टेशनला जातो, तिथे तक्रार दाखल करतो। त्याचं कारण म्हणजे आपल्याला तिथून न्यायाची अपेक्षा असते। पोलीस सुद्धा अशाच प्रकारचं आवाहन करत असतात की तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आली तर तुम्ही थेट पोलीस स्टेशनला संपर्क साधायला हवा, कायदा हातात घेऊ नये। अशाच मदतीच्या अपेक्षेने साधारण 15 दिवसांपूर्वी या प्रकरणातील गेवराई तालुक्यातील 25 वर्षीय पीडिता कामानिमित्त बीड मधील पाटोदा येथील पोलीस ठाण्यामध्ये ये-जा करत होती। माध्यमातून आलेल्या माहितीनुसार यावेळी ती पाटोदा पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार उद्धव गडकर याच्या संपर्कात आले। तक्रार दाखल केल्यानंतर काही गरज लागल्यास फोन करा म्हणून फोन नंबर घेतला आणि नंतर ओळख वाढवली। मोबाईल नंबर अदलाबदली केल्यामुळे दोघांच्यात संपर्क वाढला, चॅटिंग सुद्धा होऊ लागलं आणि या दरम्यान उद्धव गडकरच्या अपेक्षा वाढल्या। हीच संधी ओळखून महिला दिनाच्या दिवशी सदर महिला बीड पुणे प्रवास करत असताना त्याने महिलेला फोन केला आणि पोलीस ठाण्यामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आहे, त्यानिमित्तानं आपला सत्कार करण्यात येणार असल्याचं सांगून पाटोदा इथं उतरण्यास सांगितलं। ही महिला पाटोदा शहरात येताच त्याने तिला गाडीवर बसवून आपल्या घरी घेऊन जाऊन तिच्यावरती अत्याचार केला। यावेळी सदर महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता याबाबत कुठेही वाच्यता केली तर तुला खोट्या चोरीच्या गुन्ह्यात अडकवेल अशी धमकी सुद्धा या नराधम पोलिसांनी तिला दिली। परंतु सदर महिलेने धाडसाने थेट पोलीस ठाणं गाठत गडकर विरोधात तक्रार दिल्याने खळबळ उडाली आहे। साधारण दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेत पोलीस निरीक्षकांना घडलेला हा सगळा प्रकार सांगितला। त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हुनगुडे पाटील हे देखील पोलीस ठाण्यात आले। त्यांनी तपासासंदर्भात सूचना दिल्या आहेत आणि त्यानंतर सायंकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी बीड इथं नेण्यात आलं, तर आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच आरोपी कर्मचाऱ्याला ताब्यात घेऊन अटकही करण्यात आली आहे। आता या संपूर्ण घटनेसंदर्भातील पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव करत आहेत। पण मंडळी, सध्या या प्रकरणाची चर्चा सबंध महाराष्ट्रभर होत असून पोलीसच जर अशी कृत्य करायला लागले तर सर्वसामान्यांनी कुणावर विश्वास ठेवायचा असा साधा प्रश्न या घटनेच्या निमित्तानं निर्माण झाला। घडलेल्या घटनेसंदर्भात पाटोद्यात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। या घटनेची सगळीकडे चर्चा होत असून रक्षकच भक्षक झाल्याचं बोललं जात आहे। मंडळी, नवी मुंबईत सुद्धा अशाच प्रकारे भंगारवेचक महिलेवर अत्याचार करणाऱ्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे। पीडित महिलेच्या मदतीने आरोपीचे रेखाचित्र काढून त्याचा शोध घेण्यात आलाय। दरम्यान कोपरखैरणे पोलीस ठाण्यात अत्याचाराच्या प्रकरणात अटक आरोपीचा चेहरा रेखाचित्राशी जुळत असल्याची माहिती मिळाली आहे आणि त्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे। लातूरमध्ये देखील काल बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे। पोटच्या मुलीवरती बापाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केलाय। आता आईच्या फिर्यादीवरून त्या नराधम बापाला अटकही करण्यात आली आहे। गडचिरोलीच्या भामरागडमध्ये सुद्धा मुख्याध्यापकाने विद्यार्थिनीवरती अत्याचार केलाय। दरम्यान पालकांच्या तक्रारीनंतर नराधम मुख्याध्यापक रवींद्र गव्हारेला सुद्धा आता पोलिसांनी अटक केलेली आहे। कर्नाटक मधल्या हम्पीमध्ये सुद्धा एका परदेशीय आणि एका भारतीय अशा 2 महिलांवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे। या संदर्भातील एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा आपण आपल्या चॅनलवर बनवलेला आहे। पण एकूणच राज्यभर अशा घटनांचे वाढत चाललेलं प्रमाण बघता कालचा महिला दिन हा महिला सुरक्षा दिन म्हणून साजरा
साजरा व्हावा अशी मागणी व्हायला लागली आहे. पण तुम्हाला बीडच्या या अत्याचार प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतंय? पोलिसच जर अशी कृत्य करत असतील तर लोकांनी कोणावर विश्वास ठेवायचा, कुणाकडे न्याय मागायचा? तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि यासोबतच आमच्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.